श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा नमस्कार असो. श्री साईबाबांना माझा नमस्कार असो. श्री संत गजानन महाराजांना माझा नमस्कार असो. विजयानंद नावाचा एक संन्यासी मद्रासला राहत असे. एका जपानी प्रवाशाचा मानस सरोवराचा नकाशा पाहून आपणही ती यात्रा करावी असे त्याला प्रकर्षाने वाटू लागले. त्या दृष्टीने सर्व तयारी करून तो प्रवासास निघाला. मार्गामध्ये श्री बाबांची कीर्ती ऐकून तो शिर्डीस आला. त्यावेळी शिर्डीत हरिद्वारचे सोमदेव स्वामी आलेले होते. विजयानंदाने त्यांना भेटून मानस सरोवराविषयी माहिती विचारली. सोमदेव म्हणाले, मानस सरोवर येथून 500 मैलावर गंगोत्रीवर आहे. तेथे नेहमीच बर्फ पडतो. तसेच तेथे जाणाऱ्या यात्रेकरूंना भूतानवासी त्रास देतात. ते ऐकून तो थोडासा नाराज झाला. काही वेळाने विजयानंद बाबांच्या दर्शनास गेला. त्याला पाहताच ते संतापाने म्हणाले, याला आधी बाहेर काढा. याच्या संगतीचा काही उपयोग नाही. त्याला बाबांचा स्वभाव माहीत नव्हता. तो क्षणभर घाबरला, पण तेथेच बसून राहिला. मशिदीत येणाऱ्या भाविकांचा श्री बाबांविषयी असलेला भक्तिभाव व आदर पाहून त्याला मोठे कौतुक वाटले. तो तेथेच रमला. त्याला तेथून उठावेसे वाटेना. नंतरचे 2 दिवस तो शिर्डीतच होता. तेवढ्यात त्याला गावाहून आलेले पत्र मिळाले. त्यात त्याची आई खूपच आजारी असल्याचा मजकूर होता. ते पत्र वाचून तो उदास झाला. मग तो बाबांपाशी गेला. त्यानं नमस्कार करून आईची अवस्था सांगितली आणि गावी जाण्यासाठी आज्ञा मागितली. तेव्हा याचे आयुष्य सरत आले आहे हे ओळखून श्री बाबा त्याला म्हणाले, का रे, तुला आईविषयी एवढी माया आहे तर संन्यासी कशासाठी झालास? हे तुझे आचरण संन्यास धर्माच्या अगदी विरुद्ध आहे. चतुर्थ आश्रम हा मोक्ष साधनेसाठी स्वीकारला जातो. तेथे विषय वासना प्रपंचासक्ती असून काय उपयोग? संन्यासाने निरपेक्ष, निरीच्छ व निसंगच असायला हवे. पण तुला तर मोहममतेने जखडले आहे. जगाच्या व्यवहारात संन्यासी मनुष्य ही मायेच्या कसा अधीन होतो याचे तू एक उत्तम उदाहरण आहे. जग एक क्षणोक्षणी उत्पन्न होत असते व क्षणोक्षणी नाश पावत असते, तरी मनुष्याला तेच सत्य वाटते. हीच मायेची किमया आहे. ती जीवाला महाभ्रमातच ठेवते. यातून सुटण्याचा एकच उपाय आहे. विवेक आणि वैराग्य केवळ निवृत्त होणेच जीवाला अविनाशी बनविते. ही साधना मनुष्य जन्मातच शक्य आहे. म्हणून मानव जन्म मौल्यवान मानला जातो. त्याचे सार्थक करायचे असेल तर मोक्षरूपी ध्येयाकडे लक्ष ठेवून सतत प्रयत्न करायला हवा. त्यासाठी आपले मन हरिभजनात रमवावे. त्यायोगी जीवाला परम शांती प्राप्त होते. आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐक. तुझी पुण्याई थोर म्हणूनच तुझे येथे येणे झाले. आता मन प्रसन्न ठेवून पुढील 3 सप्ताह भागवताचे एकाग्रतेने पारायण कर. चित्त हरिचरणी स्थिर ठेव. असे केल्याने तो दयाळू परमेश्वर तुझ्यावर प्रसन्न होईल आणि तुझ्या दुःखांचा नाश करून तुला सुख देईल. त्यांच्या बोलण्यावर पूर्ण विश्वास ठेवून विजयानंदाने शिर्डीतच मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी बाबांचे दर्शन घेऊन तो लेंडी बागेत गेला. तेथे बसून भागवताचे पारायण करू लागला. असे 2 सप्ताह झाले. तिसऱ्या सप्ताहात त्याला एकदम अस्वस्थ वाटू लागले. पारायण थांबून तो वाड्यावर परतला. त्याने कसेबसे 2 दिवस काढले. तिसऱ्या दिवशी बाबांच्या चरणी मस्तक ठेवून त्याने इहलोकीची यात्रा संपवली. लोकांनी बाबांच्या सूचनेनुसार त्याच्या देहावर अंत्यसंस्कार केले. अशा प्रकारे श्री बाबांच्या अल्प सहवासाने विजयानंदाच्या जीवनाचे सार्थक झाले. बाळाराम मानकर वांद्र्याला राहत होते. ते बाबांचे भक्त होते. त्यांच्या पत्नीचे निधन झाल्यानंतर प्रपंचाची सर्व जबाबदारी आपल्या मुलांवर सोपवून ते शिर्डीस येऊन राहिले. तेथे बाबांच्या सेवेत कालक्रमणा करू लागले. एके दिवशी बाबांनी त्यांना जवळ बोलविले व 12 रुपये देऊन म्हणाले, आता येथे राहू नकोस, मच्छिंद्र गडावर जा. ते ऐकून मानकर म्हणाले, बाबा, येथे मला आपली सेवा करावयास मिळते, आपले नित्य दर्शन होते. तेथे मला यापैकी काहीच मिळणार नाही, मग मी कशासाठी जाऊ? बाबा म्हणाले, माझ्या शब्दावर विश्वास ठेव. मनात संशय आणू नकोस. मच्छिंद्र गडावर काही काळ एकांतात तप केल्यावर तुला आत्मानुभव मिळेल. बाबांचे वचन ऐकून मानकरांना मोठे समाधान वाटले. त्यांच्या आदेशानुसार ते मच्छिंद्र गडावर गेले. तेथील रम्य परिसर, उत्साहवर्धक वातावरण, शांतता आणि एकांत पाहून त्यांना अतिशय समाधान झाले. त्यांनी तेथे वास्तव्य करून अविरत तपाचरण केले. ते ध्यानमग्न अवस्थेत असताना श्री बाबांनी त्यांना अनेकदा दर्शन दिले असता त्यांनी विचारले, बाबा, तुम्ही मला या ठिकाणी का पाठविले? ते म्हणाले, शिर्डीत असताना तुझे मन अशांत होते. ते शांत करण्यासाठीच मी तुला येथे पाठविले आहे. मनशांतीशिवाय आत्मसुख लाभत नाही. ते ऐकून मानकरांना मोठे समाधान वाटले. पुढील काळात श्री बाबांच्या कृपाप्रसादाने मानकरांना आत्मसाक्षात्कार झाला. अशा प्रकारे श्री बाबांच्या मार्गदर्शनानुसार आपली साधना पूर्ण करून ते मच्छिंद्र गडावरून वांद्र्याला जाण्यास निघाले. पुणे स्टेशनवर येताच ते तिकीट खिडकीपाशी गेले. तेवढ्यात एक कुणबी मनुष्य त्यांच्यापाशी आला व म्हणाला, तुम्ही कुठे निघालात? मानकरांनी ते दादरला जाणार असल्याचे सांगितले. तो म्हणाला,
मीही दादरलाच निघालो होतो, पण महत्वाचे काम आठवल्यामुळे माझे जाणे रद्द झाले आहे. तरी माझ्या तिकिटावर तुम्ही प्रवास करा." बोलता बोलता त्याने ते तिकीट मानकरांच्या हातावर ठेवले आणि तो गर्दीत दिसेनाच झाला. तिकिटाचे पैसे देण्यासाठी त्यांनी त्याला खूप शोधले, परंतु तो दिसलाच नाही. बाबांचे गडावर होणारे दर्शन आणि त्यांनी पुणे स्टेशनवर कुंभ्याच्या रूपात दिलेले हे तिकीट, या घटना मानकर कधीही विसरले नाहीत. मानकरांना सतत बाबांचाच ओढा होता. त्यामुळे वांद्र्याला येऊनही त्यांचे मन रमेना. ते पुन्हा शिर्डीतच येऊन राहिले. कालांतराने त्यांनीही श्रीबाबांच्या चरणी देह ठेवला. एके दिवशी शिर्डीत एक मोठी गाडी आली. त्या गाडीत साखळदंडांनी जखडलेला एक वाघ होता. 3 दरवेशी त्याचे मालक होते. गावोगावी वाघाचे खेळ करून ते आपल्या उदरनिर्वाह चालवीत असत. हा वाघच त्यांच्या उत्पन्नाचे एकमेव साधन होता. काही दिवसांनी या वाघाला कसलीची व्याधी जडली. औषधोपचार करूनही गुण येईना. दरवेळी हतबल झाले. त्यांचे उत्पन्न बुडू लागले. त्यांनी श्री बाबांची कीर्ती ऐकली होती. त्यांच्या कृपाप्रसादाने वाघाची व्याधी दूर होईल या अपेक्षेने ते शिर्डीस आले होते. त्या दरवेशांनी मशिदीत जाऊन श्री बाबांचे दर्शन घेतले आणि वाघाच्या व्याधीविषयी सांगितले. मग त्यांच्या आज्ञेवरून ते वाघाला घेऊन आले. त्या वाघाने साईनाथांना डोळे भरून पाहिले. आपली शेपटी 3 वेळा जमिनीवर आपटली. मोठ्याने एक धरकाळी फोडली आणि श्री बाबांच्या पावन चरणी शांतपणे देह ठेवला. वाघाला मेलेला पाहून दरवेशांना खूप वाईट वाटले. पण त्याने एका थोर संतांसमोर देह ठेवला म्हणून आनंदही झाला. खरोखरच संतांच्या चरणाजवळ मरण येणे यासारखी भाग्याची गोष्ट नाही. त्यासाठी फार मोठी पुण्याई असावी लागते. कारण जो संत चरणी देह ठेवतो त्याचा उद्धारच होतो. हा वाघही त्यापैकीच एक होता. वाघाच्या मृत्यूमुळे दरवेशांना रडू आवरत नव्हते. श्री बाबांनी त्यांचे सांत्वन केले. ते म्हणाले, "बाबांनो, वाघाच्या मरणाचे दुःख करू नका. तो फारच पुण्यवान होता. त्याला चांगली गती मिळाली आहे. तो तुमच्या मागील जन्मातील देणेकरी होता. या जन्मी तुमच्यासाठी काम करून त्याने आपले ऋण फेडले आहे. आता मी सांगतो त्याप्रमाणे करा. तक्त्यापलीकडे एक शिवालय आहे. त्याजवळच त्याच्यावर अंत्यसंस्कार करा." दरवेशांनी वाघाचे कलेवर उचलले आणि बाबांनी सांगितलेल्या जागेवरच त्याचे दफन केले. श्री साईबाबांना माझा नमस्कार असो.